आमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बरेच वेळा हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो की आमच्यावरती करणी केली आहे, काळ्या विद्येचे प्रयोग केले आहेत, तर करणीपासून संरक्षण करण्यासाठी काय करावं आणि खरंच करणी करणं एवढं सोपं आहे का नाही, या दोन प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ आणि करणी कशी केली जाते हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवा। जी लोक करणी काळ्या विद्येला घाबरतात अशा लोकांनी देखील हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मग तुमचं तुम्हीच ठरवा खरंच करणी तुम्हाला त्रास देऊ शकते की नाही। तर करणी काय आहे? तर काळ्या विद्येचे अनेक प्रयोग आपल्या तंत्रशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। यामध्ये मारण, मोहन, उच्चाटन, वशीकरण, स्तंभन आणि त्याचप्रमाणे करणी आणि अनेक प्रकारचे असे प्रयोग आहेत जे समोरच्याला हानी पोहोचवण्यासाठी वापरले जातात। परंतु तुम्ही कोणाकडे जाता, तुम्हाला कोणती तरी समस्या असते आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या घरावरती कोणती तरी काळी विद्येचा प्रयोग केलेला आहे, तुमच्यावरती करणी केलेली आहे, तर तुम्ही अत्यंत जास्त घाबरता आणि खरंच ही करणी आपल्यावर केलेली आहे का नाही हे तुम्ही ओळखू शकत नाही, कारण की सांगणारा तुम्हाला कोणतीही लक्षणं सांगत नाही। फक्त सांगितलं जातं की या अक्षराच्या नावाच्या माणसाने तुमच्यावर करणी केली आहे। तर एकदा थोडं नीट विचार करा, प्रत्येक गोष्टीला आपली आपली लक्षणं असतात, तशी करणीला देखील एक त्याची स्वतःची विशेष लक्षणं आहेत। हा जर एक तंत्रप्रयोग आहे तर प्रत्येक तंत्रप्रयोगाच्या किंवा कुठल्याही अध्यात्मातल्या गोष्टीच्या मागं एक शास्त्र काम करतं आणि त्याचे वेगळे वेगळे अनुभव येतात। त्या अनुभवांच्या शिवाय करणी झाली आहे किंवा नाही, काळ्या विद्येचा प्रयोग झाला आहे किंवा नाही हे सांगणं थोडंसं अवघड असतं। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करणीची काय काय लक्षणं आहेत ते पाहू। तर करणीचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही एखाद्या खोलीमध्ये बंद आहात आणि तुम्हाला त्या खोलीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही आहे, अशा प्रकारची स्वप्न जर तुम्हाला वारंवार येत असतील तर कदाचित करणी झाली असू शकते। अशा वेळेत ज्या माणसावरती काळ्या विद्येचे प्रयोग होतात त्याला कधीही रात्री शांत झोप लागत नाही, त्याची तब्येत अचानक बिघडायला लागती, त्याच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येतात, त्यानंतर त्या माणसाकडं बघितल्यानंतर तेजहीन वाटायला लागतं आणि त्याचप्रमाणे त्या माणसाचे अनेक अंदाज, आर्थिक अंदाज चुकायला सुरुवात होती। ज्या माणसावर, ज्या घरावर काळ्या विद्येचे प्रयोग झाले असतील तिथे प्रकाश फार कमी येतो किंवा कितीही तुम्ही बल्ब लावा, लाईट लावा, तुम्हाला थोडा काळोख आहे असं घरातल्या लोकांना जाणवायला लागलं की समजायचं की तुमच्यावरती काळ्या विद्येचे प्रयोग झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या घरासमोर काही कारण नसताना मांजर येऊन रडायला लागलं, कुत्रं येऊन रडायला लागलं किंवा अचानक तुमच्या घराच्या जवळ पक्षी, विचित्र विचित्र पक्षी तुमच्याकडे येत आहेत किंवा कावळा हा पहिल्यांदा कधी तुमच्या घराजवळ आला नाही, परंतु अचानक तो तुमच्या गॅलरीत बसून, खिडकीवर बसून ओरडत आहे किंवा कुणाच्या तरी वाट पाहत आहे, हे दिसलं तरीसुद्धा करणी किंवा काळ्या विद्येचा प्रयोग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे अचानक आर्थिक नुकसान होणे, तुमच्या चांगला चालू असलेला बिझनेस बंद पडणे, अचानक कर्ज वाढणे, घरातल्या लोकांची ताटातूट होणे, भांडणं होणे, अशा सर्व घटना जर अचानक घडायला लागल्या असतील तरीही काळ्या विद्येचा किंवा करणीचा प्रयोग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर करणी म्हणजे काय? तर करणी म्हणजे विशेष प्रकारची शक्ती ज्याद्वारे तुमचं अहित केलं जातं। ह्यासाठी विशिष्ट प्रकारचा प्रयोग करून, वेगवेगळ्या प्रकारची सामग्री एकत्र करून, त्या सामग्रीवर काही विशेष प्रकारच्या गोष्टी अभिमंत्रित करून त्या सर्व गोष्टींतून एक वाईट ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्या ऊर्जेचा प्रयोग जेव्हा माणसावर होतो तेव्हा त्याला काळी विद्या किंवा करणी असं म्हणतात। परंतु करणीची ही सर्व लक्षणं जरी तुमच्यामध्ये दिसत नसतील तरी देखील तुम्हाला असं वाटतं की आमच्यावरती करणी केलेली आहे। करणी करणं एवढं सोपं नाही। तंत्रशास्त्रामध्ये आज अनेक असे प्रयोग आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात करणी करणं एवढं सोपं नाही। त्यासाठी काही विशेष प्रकारच्या तुमच्या वस्तू पाहिजे असतात, त्याप्रमाणे त्या मंत्रांची सिद्धता करणारा माणूस देखील पाहिजे असतो। आजच्या काळात करणी करणारी जी माणसं आहेत, त्या विद्येचं ज्ञान ठेवणारी माणसं आहेत ती आज एवढी कमी आहेत, कारण की त्या सर्व प्रक्रिया अवघड आहेत।
कारण की ह्या प्रत्येकामध्ये मारण, मोहन, उच्चाटन, वशीकरण, स्तंभन, करणी या सर्व गोष्टी करण्याचं आपलं एक शास्त्र आहे. ते कुठल्या वेळेस करावं, कुठल्या ऋतूमध्ये करावं, कुठल्या वेळेत करावं, कुठल्या मुहूर्तावर करावं, कुठल्या माणसावर करावं आणि कुठल्या वस्तूंचा प्रयोग करून करावं, हे सर्व कळणारी लोक आज खूपच कमी आहेत. त्यामुळं जी लोकं आमच्याकडे येतात त्याच्यातल्या 70 ते 80% लोकांना करणी किंवा बाहेरच्या बाधेचा त्रास नसतो, तर त्यांना वेगळाच त्रास असतो आणि त्यांच्या मनात पहिले निर्माण केली जाते एक भीती की तुमच्यावरती करणी झालेली आहे. याच्यातली सर्व लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर करणी व्हायची शक्यता आहे आणि जर तुम्हाला ही लक्षणं दिसत नसतील तर करणी झालेली नाही. बरं, तुम्हाला ही सर्व लक्षणं दिसत आहेत, मग करणी उतरवली कशी जाती हा पण विषय एक महत्त्वाचा आहे. तर करणी नष्ट करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणतीही मोठी पूजा करत बसा, कोणाकडेही जा आणि काहीही पैसे द्या, असं काहीही करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला 3 उपाय सांगतो. ते केल्याने तुमच्यावरच्या सर्व प्रकारच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या बाधा असतील त्यांचा नाश होतो. तर कितीही मोठ्यातला मोठा तंत्रप्रयोग का असेना, दत्त महाराजांच्या कृपेने सर्व प्रकारच्या समस्यांमधून तुम्ही बाहेर येऊ शकता. ज्या कुठल्या घरावरती काळ्या विद्येचा किंवा करणीचा प्रयोग झाला असेल त्या घरातल्या लोकांनी सगळ्यात पहिले गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण करावे. जर शक्य असेल तर नवनाथ भक्तिसार नावाचा जो नवनाथ संप्रदायाचा अत्यंत सिद्ध ग्रंथ आहे त्याचे देखील पारायण तुम्ही करू शकता. या 2 पैकी एकाच्या पारायणाने तुमच्यावरचा कुठलाही भयंकरमधला भयंकर प्रयोग का असेना त्याचा नाश होणं शक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी ह्या प्रकारचे प्रयोग होत असतील त्या ठिकाणी घरातल्या लोकांनी घरामध्ये याग करावा. खास करून तुमच्या कोणत्याही आवडीचा जे देवता असतील त्यांचा याग करावा किंवा दत्त संप्रदायाचा जो एकाक्षरी बीजमंत्र आहे त्याचा याग करावा. या यागाने देखील कुठल्याही प्रयोगाचा नाश होतो. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नियमितपणे घरामध्ये होम हवन किंवा घरामध्ये सामूहिक साधना करावी. यातून देखील सर्व प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश होतो. या सर्व प्रकारच्या वाईट शक्ती सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये भीती किंवा शंका किंवा एक विशेष प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार करतात. त्यामधून तुमचे विचारचक्र बदलतं आणि करणीचा सगळ्यात पहिला आघात तुमच्या मनावरती आणि निर्णय प्रक्रियेवर होत असतो. म्हणून जर तुम्ही तुमचं मन आहे त्याला तुम्ही साधनेच्या माध्यमातून आणि दत्त महाराजांच्या कृपेने जर आधार दिला तर भक्तीच्या माध्यमातून या सर्व प्रयोगांचा अंत होतो. आणि खास करून मी सर्व साधकांना सांगू इच्छितो की करणीची माहिती प्रक्रिया असणारे लोक आजकाल फार कमी आहेत. म्हणून कुणी तुम्हाला सांगितलं म्हणून लगेच विश्वास ठेवून घाबरून काहीही करू नका. घरात येऊन शांतपणे विचार करा, आपल्याच काही चुका झाल्या आहेत का, आपणच कुठे चुकलो आहे का, का खरंच काळ्या विद्येचे आपल्यावर परिणाम झाले आहेत. हा त्यांनी निर्णय घ्या. या संबंधित कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.